त्याची आता बोलतीच बंद झाली. त्याचं स्वप्न होतं काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं. अशा टोळ्याचा टोळा मराठ्यांच्या विरोधात तयार होता. पण टोळीचा मोडक्या कोण तोच मोडून काढायचा मराठ्यांनी ठरवला आणि तोच मोडला. त्याचा स्वप्न होता मराठ्यांना काय झालं तरी ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं. आणि मराठी ओबीसी आरक्षणात गेले सुद्धा. माझ्या मराठ्याने एका फटक्यात 2 कामं केली. आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणायचं हा मराठा एक होत नाही, हा एकमेकाचे पाय होत. पण मराठ्यांनी अशी चपराक दिली की मराठा करोडोच्या संख्येनं एकत्र आला आणि एकजूट काय असती ती मराठ्यांनी आंतरवालीत दाखवून दिली. दुसरं काम मराठा ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही म्हणणार. मराठ्यांनी ते आरक्षण हिसकून आणलं सुद्धा. आजपर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख. एका नोंदीवर 4-5 जणांचा जरी फायदा झाला तरी आजच 2 ते 2.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेला. आता गोष्ट एका शब्द ते म्हणले ना, ते म्हणले सरसकट शब्द घ्यायचा नाही त्यांना प्रॉब्लेम. मला म्हणले पर्यायी शब्द द्या सरसकट.